हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही सगळे? नवीन वर्षाची सुरुवात काय म्हणताय? कोणी कोणी काय काय रिझोल्युशन्स केले आहेत न्यू इयरचे? मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मला वाचायला आवडेल. आणि आज आपण बघूयात नवीन वर्षाची एक हाय प्रोटीन रेसिपी. तर रेसिपी खूप सोपी आहे आणि मला माहिती आहे तुम्ही आता हे इन्ग्रेडियंट बघून लगेच गेस करतालच काय आहे ते. काय मग कोणी कोणी बरोबर गेस केला? चला तर मग बनवूया शेंगदाण्याची चटणी. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत भाजलेले शेंगदाणे आणि मी इथे लसूण ॲड करत आहे. सोलून थोडा मोठ्या पीसमध्ये त्याला कट करून घेतला होता. तर लसणाच्या 4-5 पाकळ्या. आणि आता आपण ह्याच्यामध्ये जिरे ॲड करूयात. तर मग जिऱ्यामुळे चटणीला खूप छान खमंगपणा येतो. तर मग थोडे जिरे, अंदाजे छोटे 2-2.5 चमचे जिरे ॲड केले. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही चटणी ना फूड प्रोसेसरमध्ये करायची, आपल्या मिक्सी ग्राइंडरमध्ये नाही. त्याच्यामध्ये काय होतं, मग एकदम पावडर होऊन जाते चटणीचे. तर त्यामुळे फूड प्रोसेसरमध्ये केली ना तर अशी दाणेदार अशी खूप छान चटणी बनते. सोलापूरची चटणी असते ना, अगदी तसं त्याचं टेक्स्चर होतं. तर मला फूड प्रोसेसरमधली त्यामुळे चटणी खूप आवडते. इथे मी आता 3-3.5 छोटे चमचे सॉल्ट ॲड करत आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ ॲड करू शकता. आणि मला नक्की सांगा की तुम्ही चटणी कशामध्ये बनवता? रेग्युलर मिक्सर ग्राइंडरमध्ये की फूड प्रोसेसरमध्ये? किंवा आपल्याकडे खलबत्ते पण खूप छान असतात. ॲक्च्युली खलबत्त्यामध्ये कुटलेली चटणी कशी लागते? खरं तर थोडीफार फूड प्रोसेसरमधली चटणी तशीच लागते. त्यामुळे आता इथे मी 4-4.5 चमचे मीडियम स्पायसी तिखट ॲड करत आहे. चला तर मग आता हे सगळं मिक्स करून घेऊया. बघूयात आता झाली का व्यवस्थित ग्राइंड. आता अजून एकदा मिक्स करून घेऊया. तर वास खूप मस्त येतोय, खमंग अगदी, आणि कलर पण खूप छान आला आहे. ही झाली आपली हाय प्रोटीन चटणी तयार. कधी पण भूक लागली, सकाळच्या वेळेस पटकन ब्रेकफास्ट करायचा आहे, चटणी पोळीचा रोल खाल्ला किंवा ब्रेड फ्राय करून वरतून चटणी लावली तरी खूप छान लागते. आणि स्नॅक्सला दुपारच्या वेळेला कधी पण मुलांना कुठल्याही वेळेला भूक लागली पटकन रोल करून देता येतो. आणि खूप हेल्दी आहे. प्रत्येकच वेळेला ते प्रोटीन पावडर घेऊन खाण्यापेक्षा आपल्या घरामध्ये आपण बनवलेलं स्वतः, आणि किती 2 मिनटं लागतात अगदी बनवायला. इझी आहे, क्विक बनते आणि परत काही प्रिझर्वेटिव्ह वगैरे नाही आणि हाय प्रोटीन आहे. त्यामुळे अगदीच विन विन रेसिपी आहे. इथे मी आता हे तूप गरम करून घेते. तूप खूप घट्ट झालं आहे थंडीमुळे, त्यामुळे त्याला थोडंसं वॉर्म करून घेते. आणि मग पोळी घेतली आहे. पोळीला छानपैकी भरपूर तूप लावायचं आणि त्याच्यावरती मस्तपैकी आपण बनवलेली आता चटणी टाकायची आणि ह्याचा रोल करून खायचा. तर झाली झटपट एक रेसिपी तयार. आणि ही चटणी अजून बाकी पण ब्रेडसोबत खाता येते. गरम गरम तूप मीठ भात घेतला, साईडला चटणी तोंडी लावता येते. आणि कुठल्याही भाजीपोळीसोबत तुम्ही साईडला ही चटणी तोंडी लावायला आपण वापरू शकतो. आजकालच्या ह्या फास्ट फूडच्या लाईफमध्ये ही चटणी अगदी 1 नंबरला ट्रेंड करेल. काय म्हणताय, बरोबर आहे ना? आजकालची मुलं हे पीनट बटर ब्रेड सँडविच खातात. तेच तर खायचो आपण, हे तेच तर आहे. पीनट बटर म्हणजे काय, शेंगदाण्याची चटणी, आणि इन्स्टेड ऑफ ब्रेड आपण पोळी यूज करतो. हा पोळीचा रोल आपण सॅलडसोबत खाऊ शकतो. आणि त्यासाठी मी आता इथे कुकुंबर घेतलेली आहे. कुकुंबरला आता आपण छानपैकी कट करून घेऊया.
मग आता वाट कशाची बघताय, करून टाका पटकन चटणी आणि सबस्क्राईब आहे. आता आपण जाऊया फार्मर्स मार्केटमध्ये. तर हे आहे नेहमीचंच घेऊ. हे आहे आमच्या कम्युनिटीमधलं फार्मर्स मार्केट. तर प्रत्येक रविवारी सकाळी 3-4 तास फार्मर्स मार्केट भरतं. शेतकरी लोक जे आहेत त्या त्यांच्या शेतामधून भाज्या, फळं अशा गोष्टी घेऊन येतात. फ्लॉवर्स वगैरे पण असतात आणि अजून बाकी बेकरी प्रॉडक्ट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर होममेड जाम, भाज्या आणि फ्रूट्स वगैरे सगळे ह्या सीजनल गोष्टी ते ठेवतात. तर खूप छान वाटतं फार्मर्स मार्केटला जायला. आणि इथे हे जे आहे ते हे ॲपल सायडर व्हिनेगरचे कॅन आहेत. तर ते पण खूप टेस्टी लागतं. फार्मर्स मार्केटमध्ये मुलांना पण नक्की घेऊन जायला पाहिजे, म्हणजे त्यांना कळतं ॲक्च्युली हे फ्रूट्स वगैरे व्हेजीस कसं उगवलं जातं, कुठून येतं, कसं ट्रान्सपोर्ट करतात. कारण शेतकरी लोकांसोबत बोलून आपल्याला ह्या सगळी माहिती मिळते. आणि अजून एक, फार्मर्स मार्केटमध्ये जाताना आपल्यासोबत नेहमी 2-4 अशा बॅग्स घेऊन जायच्या, म्हणजे मग ना तिथे आपण केलेली शॉपिंग ठेवायला कामी येतात. आता व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला ब्युटिफुल स्काय बघायला मिळेल. तर चलो तर मग बाय, अँड डोंट फॉरगेट टू वॉच द ब्युटिफुल स्काय. बाय बाय.